आता भोकरदन शहरामध्ये पंचायत समितीपासून तर शासकीय रुग्णालयापर्यंत म्हणजे हा अंतर जवळपास किमान कमी जास्त मध्ये 1 किलोमीटरचा आहे आणि याच्यामध्ये जी भिंत बांधलेली आहे त्या ठिकाणी बहुतांश समाज म्हणजे सर्व समाज त्या ठिकाणी धंदा करत होता आणि त्यांचं ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी भिंत बांधलेली आहे. सर्व्हिस रोड बाजूला आहे आणि ती भिंत अतिक्रमण बांधलेली आहे. यावर आपलं काय मत आहे? इथल्या स्थानिक आमदारांनी, इथल्या माजी खासदारांनी हे कार्य केलं असेल. हे कार्य करत असताना एखाद्या समाजावर अन्याय झाला असेल म्हणून त्यांचा टांगापट्टी घोडे फरार या नगर परिषदला मला वाटतं या जनतेने केलेला आहे. हे केलेलं असताना ही हार लोकसभेची हार, ही विधान परिषदेची हार झाली असताना हा बाबा काय म्हणतो ऐकलं का तुम्ही? जातीय समीकरण बनलं म्हणून आमचं निवडून नाही. अरे आतापर्यंत जातीय समीकरण बनवून तुम्ही निवडून आल्यात. आतापर्यंत मराठ्यांना, या दलितांना, या गोरगरिबांना, या कष्टकऱ्यांना शिव्या देऊन तुम्ही तुमच्या सत्ता स्थापन केल्यात. आतापर्यंत मुस्लिमांना शिव्या दिल्या, वेगवेगळ्या जातींना शिव्या दिल्या आणि जातीय समीकरण बिघडवण्याचं काम तर तुम्ही या ठिकाणी केलं. तुम्ही आमच्या समाजाचे आंदोलन करणाऱ्या नेत्याला काय काय वाकडा बोलला. तो नेता त्या ठिकाणी बीड मध्ये असताना देखील लाजा वाटू द्या रे. माजी जालन्याचे खासदार तुम्ही माननीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येऊन गेले, तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तुमचं घर या ठिकाणी 1 पावलाच्या अंतरावर नाही आणि तुम्ही या ठिकाणी आलेले नाही. तुमचं कर्तव्य अक्षरशः तुम्ही विसरलेले आहात आणि म्हणून जनता तुम्हाला आता उखडून फेडल्याशिवाय राहणार नाही. नवीन पर्याय या तालुक्याला निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि नारायण लोखंडेच्या रूपात, विकास जाधवच्या रूपात असे एक ना अनेक तरुण या गावागावामध्ये तालुक्यामध्ये उभे राहणार आहे. या व्यवस्थेच्या छातडावर पाय देऊन ही व्यवस्था सुधारवण्याचं काम गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आता हे तरुण करणार आहेत आणि तरुण हे संघटन या ठिकाणी करतात आणि त्याचं फळ या ठिकाणी आपल्याला हे दिसून येत आहे.